नमस्कार. मला वाटतं नेमकी वेळ झालेली दिसते बऱ्याच दिवसांची. आज खरं तर जागतिक आरोग्य दिन आहे आणि आजचा जागतिक आरोग्य दिनाचा WHO ची थीम जी आहे फूड सेफ्टी फ्रॉम फार्म टू प्लेट. आणि हा विषय सोडून मला वाटतं खिलारीने हा विषय घेतलाय की भेदाभेद पॅथीचा. हा विषय त्यांच्या डोक्यात का आला मला हेच कळलं नाही. खरं त्या दिवशी तुम्ही जेव्हा आला होता आपण भेटलो तेव्हा व्यासपीठावर मान्यवर आणि जन आरोग्य मंचाचे ज्ञानेश्वर मोटे, शेखर बेंद्रे, लता शेख, डॉक्टर वैशाली पाटेकर, डॉक्टर अनूप लड्डा, डॉक्टर किशोर खिलारे, हा खरंच चांगला विषय त्यांनी घेतलेला आहे. आणि मला वाटतं की माझी भूमिका मी सुद्धा स्पष्टपणे इथं मांडणार आहे. आणि पण त्याआधी काही डेटा मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता आधीच्या वक्त्यांनी काही डेटा सांगितलेला आहे की बेसिकली हेल्थ हा जो आहे बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इट इज अ स्टेट सब्जेक्ट, इट इज अ फेडरल सिस्टीम. आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये दिलेलं आहे की इट इज अ हेल्थ सब्जेक्ट, इज अ स्टेट सब्जेक्ट. त्यामुळे स्टेट कॅन इंटरफिअर इन द हेल्थ आस्पेक्ट ऍट एनी टाइम. सेकंड, आताच मॅडमनी सांगितलं आपल्या मॅडमनी की प्रायमरी ड्युटीज काय आहेत स्टेटच्या हेल्थच्या बाबतीत. तर व्यवस्थित न्यूट्रिशन हे सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग प्रत्येक नागरिकाचे इम्प्रूव्ह झालं पाहिजे. आणि दॅट शुड बी इम्प्रूव्हमेंट इन पब्लिक हेल्थ. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड मला वाटतं अल्मा अटानी युनिव्हर्सल हेल्थ पॉलिसी जी 1978 मध्ये डिझाईन केली होती ती 1983 मध्ये आपण इंडियन पार्लमेंटने ती एन्डॉर्स केली आणि 2002 मध्ये ती अपडेटेड झाली आहे. आणि हेल्थ इश्यूज इन इंडिया, अनेक प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे हेल्थ इश्यूज. आता आधीचे वक्ते सुद्धा बोलले, तुम्हालाही कल्पना आहे की पहिल्यांदा स्टील देर इज अ माल न्यूट्रिशन इन अ ट्रिमेंडस प्रपोर्शन इन इंडिया. इतकं माल न्यूट्रिशन आपण शहरात प्रॅक्टिस करतो, शहरात आपले विषय वेगळे आहेत. ओबेसिटी इज अ मेन प्रॉब्लेम नाव. पण खेड्यापाड्यातनं आज सुद्धा माल न्यूट्रिशन इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. अँड बिकॉज ऑफ माल न्यूट्रिशन टू अ चाइल्ड लॉट ऑफ डिसीज बर्डन इज देअर ऑन आवर गव्हर्नमेंट. आणि इन्फंट मॉर्टिलिटी रेट म्हणजे मला असं वाटतं माहिती का की हा गेल्या अनेक वर्षामध्ये भारतामध्ये कमी सुद्धा झालेला नाहीये. आधीच्या वक्तांनी सांगितलं थोडा ड्रॉप झाला पण तो आता खाली परत ड्रॉप होत नाहीये. याच्या पलीकडे 20 lakhs die every year from preventable infections. म्हणजे 20 लाख डेथ्स एव्हरी इयर होतात जे आपण प्रिव्हेंट करू शकतो निश्चितपणे. बट स्टील इट इज ऑकरिंग 20 lakhs डेथ्स एव्हरी इयर. आणि हा जो आता 2002 चा जो डेटा आहे infant mortality rate is 50 per 1000 live births and only 45% children are fully immunized. म्हणजे आपल्याकडे अजूनही 46% मुलं त्यांना फुल इम्युनायझेशन मिळत नाहीये. डिसीज बर्डन तुम्हाला कल्पना आहे. ट्युबरक्युलोसिस आत्ताच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गॅझेट काढलंय मार्च 2012 मध्ये की टीबी इज अ नोटिफायबल डिसीज. म्हणजे एव्हरी डॉक्टर हॅज टू नोटिफाय द ट्युबरक्युलोसिस विथ द गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड इंडियन मेडिकल असोसिएशन इज टेकिंग अ बिग लीड इन दिस. पूर्ण ग्लोबली 3 मिलियन केसेस ट्युबरक्युलोसिसचे मिसिंग आहेत. 30 लाख लोक टीबीची कुठं ट्रीटमेंट घेत आहेत कुणालाच माहित नाही. आणि आउट ऑफ दिस 3 मिलियन 1 मिलियन इज फ्रॉम इंडिया. म्हणजे भारतामध्ये 10 लाख लोक टीबीची ट्रीटमेंट घेतात किंवा नाही घेतात ह्याचा डेटाच आपल्याकडे अजिबात उपलब्ध नाहीये. आणि म्हणून आज मल्टी ड्रग रेजिस्टन्स ट्युबरक्युलोसिस XDR इतकं वाढलेलं आहे प्रचंड प्रमाण. आणि एक मल्टी ड्रग रेजिस्टन्स ट्युबरक्युलोसिस 10 ते 20 लोकांना परत टीबी देतो. आणि इट इज सो कॉमन इन इंडिया, इट्स बिग बर्डन. पण 2013 आणि 14 मध्ये फक्त 5000 नोटिफिकेशन झालं होतं आणि आता या वर्षी 1,05,000 झालं आहे. दॅट इज बिकॉज ऑफ द एफर्ट्स ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशन. आणि मला सांगायला अभिमान आहे याच्यामध्ये की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आम्ही परवाच एक पत्र पाठवलंय. बाय द एंड ऑफ 2016 विल बी रिपोर्टिंग 6 lakhs केसेस. 6 lakhs केसेस विल बी नोटिफाईड आउट ऑफ 10 lakhs. आणि 6 लाख केसेस जर नोटिफाय झाल्या तर गव्हर्नमेंट आज 500 करोड रुपये खर्च करते एव्हरी इयर ऑन मल्टी ड्रग रेजिस्टन्स ट्युबरक्युलोसिस. ते गव्हर्नमेंटचे पैसे वाचतील निश्चितपणे. 500 crores. ट्युबरक्युलोसिस झाला, डेंगी झाला, मलेरिया आहे, हेपॅटायटिस आहे, न्यूमोनिया आहे, स्वाईन फ्लू आपण बघतोय आता पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, रेबीज, डायरिया, अ ह्यूज बर्डन ड्यू टू पुअर सॅनिटेशन अँड अनसेफ ड्रिंकिंग वॉटर.
मला वाटतं गव्हर्नमेंटने आता नवीन पंतप्रधानांनी जी योजना चालू केली आहे त्याला आपण पूर्ण डॉक्टरांनी सपोर्ट केलं पाहिजे. देयर शुड बी अ सॅनिटेशन टू एव्हरीवन. आणि HIV एड्स इंडिया इज द थर्ड हायएस्ट अमंग ऑल कंट्रीज. सो इट इज अ बिग बर्डन. अजूनही 2008चे एस्टिमेट तुम्हाला सांगतो 12 करोड लोकांकडे टॉयलेट्स नाही. 50% people still defecate in open. This is the estimate of 2008. Very unfortunate. And lifestyle diseases are very coming up now in urban population. And polio-free program was started in 1995, and now the India is polio-free in 2012. But it took 17 years. Polio-free करण्याकरता सुद्धा आपल्याला 17 वर्ष द्यावी लागली. Female health issues is a still big problem. Maternal mortality rate is higher, and it is the highest in the world in rural areas. 0.55% of all deaths are due to pregnancy-related problems. 4% all female deaths in the age group of 15 to 49, and 46,500 total deaths are because of maternal mortality. It's, I think, big, huge number. This is because of unskilled birth attendants. And only few get quality emergency obstetric care. Only 15% pregnant get complete antenatal care, and only 58% receive iron and folic acid. Rural health हा सुद्धा आपल्याकडे फार मोठा विषय आहे. मित्रांनो, 68% of Indian total population live in a rural area, and out of them 50% are below poverty line. Private सेक्टर जे आहे म्हणजे आपण सगळे डॉक्टर मंडळी जे आहोत अर्बन सेक्टरमध्ये वी आर 70%, बट इन रुरल सेक्टर इट इज 63%. 12th 5-year प्लॅन कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी वाचला असेल की 11th year 5-year प्लॅन मध्ये 0.90% ऑफ द GDP, दॅट इज अ ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ही हेल्थ केअरवर खर्च केली जात होती. आणि 12th year मध्ये आता सुरुवातीला या वर्षी इट इज 1.04%. 0.1% ही फक्त वाढ झाली आहे, अनफॉर्च्युनेट. आणि इट इज प्रॉमिस टू गिव्ह 2.5% ऑफ GDP बाय द एंड ऑफ 12th 5-year प्लॅन. ग्लोबल मीन GDP ऑन द हेल्थ इज 5%. तुम्ही श्रीलंका घ्या, बांगलादेश घ्या, पाकिस्तान घ्या, आणि ग्लोबल मीन जरी काढला तरी 5% GDPचा खर्च जो आहे तो हेल्थवर होतो. पण वी आर व्हेरी अनफॉर्च्युनेट. आणि आपण सगळे मिळून या गोष्टीला पुश करत नाही, आणि वाद घालतो आपण भेदाभेद पॅकीचा. मला वाटतं हा मोठा विषय आधी गव्हर्नमेंटला आपण विचारलं पाहिजे. तुम्ही 5% श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान खर्च करताय, व्हाय नॉट इंडिया? आणि हे जेव्हा गव्हर्नमेंट करेल, आपण प्रेशराईज केलं तर गव्हर्नमेंट ऐकेल. आणि जेव्हा 5% GDPवर खर्च केला जाईल, मला वाटतं की प्रायव्हेटचा जो ताण आहे तो निश्चितपणे कमी होईल. आणि ह्या गोष्टीला आपण पुश करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एकत्र पुश करणं, राणे सर एकत्र पुश करणं फार महत्वाचं आहे. OOP म्हणजे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर. आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर अराइज इवन इन पब्लिक सेक्टर हॉस्पिटल्स. आज पेशंट ससूनमध्ये, कमला नेहरूमध्ये जरी ऍडमिट झाला तरी त्याला OOP प्रचंड प्रमाणात आहे, आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो, बिकॉज देर इज लॅक ऑफ मेडिसिन्स मीन्स पेशंट हॅव टू बाय इट फ्रॉम आउटसाइड. आता मासाळ सरांनी सांगितलं की जेनरिक औषधं उपलब्ध झाली पाहिजे. पण सर जेनरिक औषधांची दुकानं किती आहेत सर? काही डेटा आहे का? कमी आहे, बऱ्यापैकी कमी. औषधच मिळत नाही सर. डॉक्टर लोक जेनरिक औषधं लिहून द्यायला तयार आहेत. गव्हर्नमेंटकडे आम्ही इतक्यांदा अपील केलंय की जेनरिक औषधांची दुकानाची संख्या तुम्ही आधी वाढवा, जेनरिक औषधं उपलब्ध करून द्या मुबलक प्रमाणात, आणि सगळे डॉक्टर निश्चितपणे लिहितील. सर, जेनरिक औषधांची संख्यापेक्षा त्याची MRP कमी व्हावी अगोदर. नाही, MRP औषधांची अजूनही MRP कमी नाही आहे. त्यामुळे रिटेलर काय रेटमध्ये विकणार? नाही, त्याला मी काय म्हणतो की जेव्हा औषधं अवेलेबल होतील ना तेव्हा आपण सगळे एकत्र बसून असत. एकत्र जेव्हा बसून माहिती काही कॉमन फिगर कॅन बी गिव्हन टू ऑल द केमिस्ट ऑल्सो, टू FD ऑल्सो. सो दिस कॅन बी डन व्हेरी वेल. आणि OOP जे मी आता म्हटलं तुम्हाला कॅन ओनली बी रिड्युस्ड बाय इन्क्रीजिंग द पब्लिक एक्सपेंडिचर ऑन हेल्थ. जोपर्यंत गव्हर्नमेंट पैसे वाढवत नाही GDP मध्ये,
तोपर्यंत ओओपी हे होणारच आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर. कित्येक लोक बिलो पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषेखाली दरवर्षी जातात, सगळं सोनं नाणं घरदार सगळं विकतात आणि मेडिकल ट्रीटमेंट घेतात. ही सत्य परिस्थिती आहे. Instead of developing a better health system by increasing the health budget, 12-year plan document plans to hand over healthcare system to private insurance through Rashtriya Swasthya Bima Yojana, that is insurance. सरकारचं धोरण बघा कसं आहे की हळूहळू हे सगळं इन्शुरन्स कंपनीकडे देऊन टाकायचं, म्हणजे इन्शुरन्स कंपन्या सगळ्या डबल होणार, डॉक्टरला काही मिळणार नाही आणि पेशंटची सगळ्यांची वाट लागून जाईल. ही जी गव्हर्नमेंटचं गदे विल ऍग्री विथ मी की ही जी धारणा आहे पुढील 5 वर्षामध्ये इतके चेंजेस होणार आहेत आणि RSBI मधनं सरकार ही सगळ्या स्कीम ज्या आहेत त्या इन्शुरन्स कंपन्याला देऊ इच्छित आहे. आजचा खरं आता विषय जो आहे मुख्य क्रॉसपॅथीचा, त्याच्यावर मी आता येतो आणि नंतर काही वक्त्यांनी जे आधी बोलले होते त्यांचं मी ओव्हापोह पण 2 मिनिटं करणार आहे. आयुष टू प्रिस्क्राईब मॉडर्न मेडिसिन्स 92 आणि 99चं गव्हर्नमेंट नोटिफिकेशन आहे. रानडे सर, इफ आय मिस्टेकन प्लीज करेक्ट मी. 92-99चं नोटिफिकेशन आहे की आयुर्वेदिक डॉक्टर्स कॅन प्रिस्क्राईब अलोपॅथिक मेडिसिन, पण टू द एक्सटेंट 92 मध्ये एक्सटेंड, हा 92 मध्ये ऍब्सोल्यूट. So that notification is there in 99. आणि प्रायमरी हेल्थ सेंटर आता विषय निघाला की 24,000 प्रायमरी हेल्थ सेंटर भारतामध्ये आहेत. नंबर वाढवला पाहिजे निश्चितपणे. MBBS डॉक्टर प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये नाही आहे, पण त्याला सुद्धा अनेक कारण आहेत सर. फॅसिलिटीज काय, तुम्ही वाघोली PSC ला जा, इथे माझे चंदननगरचे सहकारी आले, वाघोली मधल्या PSC मध्ये जाण्याची इच्छा सुद्धा होत नाही. टॉयलेट्स म्हणजे तिथे डॉक्टर कसा राहील, कशी अपेक्षा करता तुम्ही? हाऊ डॉक्टर कॅन स्टे देअर? म्हणजे सरकार जोपर्यंत हेल्थ बजेट आपलं वाढवत नाही तोपर्यंत ह्या प्रॅक्टिकल गोष्टी मला वाटतं इट इज इम्पॉसिबल. की प्रायमरी हेल्थ सेंटरला फॅसिलिटीज नाही, त्या डॉक्टरांच्या मुलाचं एज्युकेशन कुठं व्हावं, कुठल्या प्रकारचे इन्सेंटिव्ह मिळत नाही, म्हणून डॉक्टर मंडळी जात नाही. आणि मिनिस्ट्री ऑफ आयुष नोटिफिकेशन आहे, मला थोडस वाचतो की आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी, उनानी, सिद्धा, होमिओपॅथिक, and this document is November 2003, which says that it is focused, Ayush is focused on development of education and research in Ayurveda and all other systems, and elevated with the effect from 9 November 2014, emphasis on educational standards, quality control, standardization of drugs and medicinal plants. Contractual appointment of Ayush doctors in NRHM, that is the National Rural Health Mission. आता it has been now NHM, that is the National Health Mission. त्याच्यामध्ये 31 मार्च 2014 मध्ये 10,933 डॉक्टर्स आयुष्य आहेत. आणि UP मध्ये त्यापैकी 1829 आहेत, बिहारमध्ये 1384 आहेत, ओरिसामध्ये 1316 आहेत. म्हणजे 50% कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आयुष डॉक्टर्स या 3 स्टेट्स मध्ये आहेत. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो मी, या स्टेटमध्ये भयंकर थिक पॉप्युलेशन आहे आणि मेडिकल कॉलेजेस फार कमी आहेत. टोटल मेडिकल कॉलेजेस भारतामध्ये MBBS ॲलोपॅथीची 200 आहेत, यातनं 50,000 ग्रॅज्युएट्स बाहेर पडतात. मला वाटतं आधी कोणाचा 300चा आकडा सांगितला होता, पण 200 इज ॲक्युरेट फिगर, 200, आणि 50,000 MBBS डॉक्टर दरवर्षी बाहेर पडतात. आणि आयुषची कॉलेजेस आहेत 513, त्याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट 30,000 दरवर्षी बाहेर पडतात. त्यामध्ये 50% आयुर्वेदिक आहेत, 40% होमिओपॅथिक आहेत आणि उरलेले जे आहेत ते 10% आहेत. आणि हा डेटा लेटेस्ट आहे अगदी. त्यामुळे 30,000 अंडर ग्रॅज्युएट्स ऑफ आयुष अँड 50,000 MBBS डॉक्टर. आपला खरं चर्चेचा विषय जो आहे तो मॉडर्न मेडिसिन करावी किंवा नाही करावी. मला वाटतं सुप्रीम कोर्ट, ज्युडिशियरी, लिगल सिस्टीम, हायकोर्ट आणि वारंवार डिसिजन्स दिले. त्याचे 27 ते 28 व्हर्डिक्ट्स आहेत की ज्याने त्यांनी आपल्या पॅथीची प्रॅक्टिस करावी. हे फार महत्वाचं आहे की आता मासाळ सर म्हटले आता बोलताना, पण प्रत्येकाची पॅथी ही श्रेष्ठ आहे.
मला वाटतं आयुर्वेदिक श्रेष्ठ आहे, होमिओपॅथिक श्रेष्ठ आहे, युनानी आहे, सिद्ध आहे. सुप्रीम कोर्ट हेच म्हणतं वारंवार की ज्या पॅथीमध्ये आपण शिक्षण घेतलं आहे त्या पॅथीचीच आपण प्रॅक्टिस करावी, दुसऱ्या पॅथीची प्रॅक्टिस करू नये. अनंत जी उदाहरणं आहेत, केसेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे सगळे. तर आमचं हेच म्हणणं आहे की ज्या ज्या पतीची तरी त्या त्या पतीची प्रॅक्टिस करावी. आता गद्रे साहेब बोलताना मला म्हटले की असं काही करता येईल का की तिन्ही मिळून नवीन कॉलेजेस मधनं तिघांचं शिक्षण दिलं जाईल. पण गद्रे सर, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं स्ट्रिंजंट लॉ आहे, नवीन एमबीबीएस मेडिकल कॉलेज काढायचं असेल तर 100 एकर जागा लागते. म्हणजे एक्झिस्टंट आता जे होमिओपॅथिक आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत त्यांना एमबीबीएस मध्ये आपण कन्वर्ट करू शकत नाही. हा पहिला मुद्दा. कमी सीटसाठी करू म्हणजे हा 100 एकर जागा. सर कुठलाही कॉलेज तुम्ही चालू करायचं, मेडिकल कॉलेज एमबीबीएस, यू नीड द प्लेस 100 एकर्स. एमसीआय चे क्लॉजेस आहेत त्याच्यावर तुम्हाला सांगतो, त्याला स्टाफ पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी पाहिजे. म्हणजे आता गव्हर्नमेंटला आम्ही हे अप्रोच केलं की एक्झिस्टिंग होमिओपॅथिक आयुर्वेदिक जेवढे जे कॉलेजेस आहेत त्यांना एमबीबीएस मध्ये का नाही कन्वर्ट करत. त्यामुळे मला असं वाटतं माहिती का की हे पहिली सरकारची ड्युटी आहे की मेडिकल कॉलेजेस, नर्सिंग कॉलेजेस हे भारतामध्ये वाढले पाहिजे. आणि जेव्हा मेडिकल कॉलेजेस वाढतील त्याच्यामध्ये मला वाटतं आपण हे नक्की देऊ की तिन्ही पाठी त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. ॲलोपॅथी इन्क्लूड करा, होमिओपॅथिक करा, आयुर्वेदिक करा नवीन मेडिकल कॉलेजेसमध्ये. पण सरकारने 200 नवीन मेडिकल कॉलेजेस चालू केली पाहिजेत. तर बाकीच्या सरकारकडे बाकीच्या गोष्टींवर बजेट भरपूर आहे, पण मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज काढण्यावर अजिबात बजेट नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आधी सगळी कल्पना दिली की काय काय प्रॉब्लेम्स आहेत देशामध्ये. आणि यासाठी आपण भांडत नाही, आपण भांडतो फक्त पॅथी नाही, ॲलोपॅथिक अलाव करा. अँटीबायोटिक रेजिस्टन्स गेल्या 30 वर्षामध्ये नवीन कुठलंही अँटीबायोटिक आलेलं नाही. 30 वर्ष माझ्याबरोबर जे प्रॅक्टिस करतात त्यांना माहिती आहे की रेजिस्टन्स नॉर्फ्लॉक्सिसिलिन 40%, सिप्रोफ्लॉक्सिसिलिन 80%. म्हणजे सगळ्या अँटीबायोटिकना आता रेजिस्टन्स आलेला आहे. अझिथ्रोमायसिन 50% रेजिस्टन्स इज देअर. म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांना अजिबात दाद देत नाही. म्हणून सुपरबग हा जो प्रकार आहे इतका झालेला आहे. आणि हा सर्वे मुंबई पुण्यामध्ये वाढ झालेला आहे की प्रिस्क्रिप्शन ऑफ आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक. लेट मी टेल यू, 50% प्रिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये इट इज मोर दॅन 1 अँटीबायोटिक ऑफ आयुष पीपल. Is it justified? More than 1 antibiotic in 50% prescriptions. आणि हा डेटा सगळा माझ्याकडे अवेलेबल आहे मुंबई आणि पुण्याचा. इट इज ऍब्सोल्युटली नॉट जस्टिफाईड. म्हणजे आमच्याकडे तर असं आहे की डे 1 पेशंट कम्स, नो अँटीबायोटिक्स. दिस इज अ थंब रूल. नो अँटीबायोटिक्स ऑन डे 1. पण प्रिस्क्रिप्शन्स मध्ये असा डेटा आहे की मोर दॅन 1 अँटीबायोटिक इज प्रिस्क्राइब्ड, विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. आजच्या टाइम्स मध्ये आर्टिकल आहे, वाचा तुम्ही. 1 लाख लोक ब्रिटनमध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स मुळे मरणार आहेत. इट इज बिग आर्टिकल इज दिस. अँड आय थिंक इंडिया विल बी व्हेरी अनफॉर्च्युनेट. व्हाय देयर इज मल्टी ड्रग रेजिस्टन्स ट्युबरक्युलोसिस? व्हाय देयर इज ऑल ड्रग रेजिस्टन्स ट्युबरक्युलोसिस? बिकॉज ऑफ द इनएडिक्वेट हॅपॅझार्ड यूज ऑफ द अँटीट्युबरक्युलोसिस ड्रग्स. आणि अँटीबायोटिक वर रिसर्च करण्याचं कुठलंही फार्माचं इंटरेस्ट नाहीये, पण त्याच्यामध्ये लगेच डीपीसी येतं. डीपीसी आले की त्यांना इंटरेस्टच नसतो. 30 वर्षात एक सुद्धा नवीन मॉलिक्युल नाही. पण डायबिटीस बघा तुम्ही, हायपरटेन्शन बघा, वाटेल तेवढे औषध येतात. कारण रिसर्च सगळी फार्मा त्याच्यावरच करते. देर इज नो अँटीबायोटिक. आणि लॅक्स ऑफ पीपल आफ्टर 5 years, 10 years in India will be dying because of only infections. तर मला प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा मला आठवत आहे नॉर्फ्लॉक्सिसिलिन वॉज द ड्रग ऑफ चॉईस. सर 2 वेळा झाले की लूज मोशन थांबायलाच पाहिजे. आता अजिबात थांबत नाही. लगेच दुसरं अँटीबायोटिक, मग अमिकासिन, तिसरं अँटीबायोटिक. दिस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. सो आय थिंक किती वाढवली बाबू, मला थांबायलाच पाहिजे. सर सीसीएस मध्ये तुमच्या दिलेलं आहे सर की allopathic drugs should not be prescribed. I think it is given in thesis also. आणि 2-3 गोष्टी होत्या पण मला वाटतं राहू दे. प्रिन्सिपल्स होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक आणि बेसिक प्रिन्सिपलच वेगळा आहे सर. म्हणजे होमिओपॅथिकचं प्रिन्सिपल वेगळं आहे, आयुर्वेदिकचं प्रिन्सिपल वेगळं आहे, ॲलोपॅथीचं प्रिन्सिपल वेगळं आहे. 3 प्रिन्सिपल्स आर टोटली डिफरंट. हाऊ यू कॅन मिक्स इट?
माफ करावे सर, आता नेमक्या मुद्द्यावर आपण आलात त्यामुळे 10 मिनिटं पुन्हा घ्यावे आपण. नाही सर. नाही आता नाही, मला घ्यावे सर, कारण की आता पुढील आतापर्यंत वक्त्यात साहेबांना हॉल आतापर्यंत सोडायचं आहे. मी माझी भूमिका मांडलेली सर, आहे. आतापर्यंत वायफाय झाले, आता धन्यवाद. तुम्ही मुद्द्यावर आले. नाही, प्रश्न आहेत आणखी नाही, यांना बोलू द्या सर, आता मुद्द्यावर आले. पण त्याच्यावर बोलणार आहे. नाही, आपण पेशंट मध्ये गोष्ट आहे. धन्यवाद. कशा करता होतो नेमके मुद्द्यावर आले आणि त्यांना पाठवलं वापस. मुळातलं जो वेळेचं बंधन आहे आणि पुढील अजून 2-3 वक्ते बोलणार आहेत, तर त्यामुळं आपण चर्चा सीमित करतो. पण निदान या निमित्ताने या सबंध चर्चेला एकाच व्यासपीठावरनं वाचा फुटते आणि त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह अप्रोचची चर्चा होऊ शकते, ही एक समाधानकारक बाब आहे. आणि या समाधानकारक बाबेसोबत मी डॉक्टर मंदार रानडे यांना आमंत्रित करतो की त्यांनी त्यांची भूमिका मांडावी.